श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुके. ज्या प्रकारे मी मागच्या 3, 4 आणि 5 तारखेला धरणे आंदोलन केलं होतं, मी आणि माझे वडील जे आहेत ज्यांना पॅरालिसिस आहे, आम्ही दोघांनी ग्रामपंचायत पानेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे धरणे आंदोलन केलं होतं. माझ्या पतीला जे सरपंच योगिता संजय सानप यांनी लपवलेलं आहे, त्यांनी माझ्या पतीला वापस बाहेर काढावं आणि माझा संसार सुरळीत करून द्यावा म्हणून माझ्या वडिलांनी आणि मी धरणे आंदोलन ला बसलो होतो. आम्ही 3, 4 आणि 5 तारखेला, आम्ही 6 तारखेला पण धरणे आंदोलनाला बसणार होतो. पण 3 आणि 4 तारखेला सकाळपासूनच पप्पांना, माझ्या वडिलांना माझ्या ताप आलेला होता. त्यांचा ताप त्या दिवशी थोडासा होता म्हणून त्यांनी सहन केलं, तरी पण ते तिथं बसले होते. आणि अक्षरशः शनिवार रविवार असल्यामुळे ग्रामपंचायत उघडली नसेल असं आम्हाला वाटलं. त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी म्हणले की सोमवारी तरी सरपंच योगिता संजय सानप या ग्रामपंचायतचं ऑफिस उघडं करताना आणि माझे ज्या मागण्या आहेत त्या विचारण्यासाठी, त्या विचारपूस याची करण्यासाठी, मला विचारण्यासाठी माझ्याकडे येतील म्हणून अक्षरशः त्यांना ताप असताना देखील माझ्या वडिलांनी सोमवारी सुद्धा धरणे आंदोलन केलं योगिता संजय सानप येण्यासाठी. तरी पण योगिता संजय सानप या तिथे आल्या नाही. माझ्या वडिलांनी पूर्ण तापेमध्ये ते धरणे आंदोलन कंप्लीट केलं आणि 6 तारखेला सकाळी 4-5 वाजल्यापासून त्यांचा फीवर वाढला. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना असा हवेमध्ये बसू देऊ नका, त्यांचा फीवर वाढलेला आहे आणि त्यांचा BP पण वाढला होता. त्याच्यामुळे आम्ही धरणे आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. पण योगिता संजय सानप यांनी मी तिथे धरणे आंदोलन नाही गेल्यानंतर त्यांनी गावामध्ये असं उठवलं की हे आम्हाला भिवून ह्यांनी धरणे आंदोलन बंद केलं म्हणून. तर योगिता संजय सानप यांना एवढंच सांगणं आहे माझं की माझ्यावर अन्याय झालाय, मी खरी आहे, त्याच्यामुळे मी कुणालाही भीत नाही. माझ्या वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे फक्त हे धरणे आंदोलन स्थगित झालेलं आहे. पण 3 तारखेला, 4 तारखेला आणि 5 तारखेला म्हणजे शनिवारी असो, रविवारी असो, सोमवारी असो, सोमवार असून पण योगिता संजय सानप यांनी ग्रामपंचायत कार्यालय ओपन तर नाहीच केलं, पण त्या माझ्या वडिलांना पण भेटायला आल्या नाही. आणि तिथलच्या लोकांकडून आम्हाला असं समजलं की हे ग्रामपंचायत कार्यालय कधीच ओपन होत नाही म्हणून. कधीतरी पुण्यतिथी असेल, कुणाचा झेंडावंदन असेल, कुणाची जयंती असेल तर त्यावेळेस फक्त येतात, हार घालतात, फोटो काढतात दाखवण्यासाठी, फक्त एवढ्यासाठीच हे कार्यालय ओपन होतं. तिथं सरपंच कधीच कार्यालयामध्ये बसत नाही. सरपंचाचे काही कामं असतील, सह्या वगैरे घ्यायच्या असतील तर सरपंचाच्या घरी जावं लागतं, त्या घरी कामकाज हँडल करतात. त्याच्यामुळे सरपंच ह्या ग्रामपंचायतमध्ये येत नसल्यामुळे, ऑफिस बंद असल्यामुळे आम्ही पुढचं जे स्थगित उरलेलं जे धरणे आंदोलन आहे ते सरपंच योगिता संजय सानप यांच्या घराच्या समोर करणार आहेत. कारण त्या मुद्दामून मला आणि माझ्या वडिलांना, आमच्या आंदोलनाला इग्नोर करत होत्या. अक्षरशः 3 तारखेला आम्ही बसलो. 4 तारखेला त्यांच्या सप्त्याची समाप्ती होती. तर त्या सप्त्याच्या समाप्तीसाठी आमदार कुचे साहेबांच्या पत्नी आल्या होत्या. तर त्यांचे स्वागत करण्यासाठी सरपंच योगिता संजय सानप या तिथे उपस्थित होत्या. आणि तो सप्ताह आम्ही जिथे बसलो होतो आंदोलनाला त्याच्यापासून फक्त 20 ते 25 फुटाच्या अंतरावर तो सप्ताह होता. त्यांना तिथं त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ शकल्या, त्या आमदार साहेबांच्या वाईफचं स्वागत करण्यासाठी त्यांना वेळ भेटला. पण माझे वडील 15 ते 20 फुटावर असताना एक पॅरालिसिस पेशंट आपल्यासाठी धरणे आंदोलन करत आहे, तरी पण त्यांनी तिथे येऊन सुद्धा माझ्या वडिलांना इग्नोर केलं. त्यांना त्यांच्या स्वागतासाठी टाइम भेटला, पण माझ्या पेशंट असलेल्या वडिलांना, जे फीवरमध्ये तिथे धरणे आंदोलन करत होते, ताप असताना देखील धरणे आंदोलन करत होते, त्यांना भेटण्यासाठी योगिता संजय सानप यांना टाइम भेटला नाही. आणि अक्षरशः स्वागतासाठी जाण्यासाठी सरपंच योगिता संजय सानप या 4 व्हीलरच्या मधल्या सीटवर झोपून गेल्या. कारण तो रस्ता ग्रामपंचायतच्या समोरून जातो, मला दिसू नाहीत त्याच्यामुळे अक्षरशः त्या 4 व्हीलरच्या गाडीच्या मधल्या सीटवर झोपून तिथे गेल्या. आणि तिथं पोलिसांना आणि बाकीच्या लोकांना सांगितलं होतं की मला तिथे येऊ देऊ नका म्हणून. आणि मी बोलले पण होते की मला माईकवरती बोलायचं आहे म्हणून वगैरे, पण त्या दरम्यान मला तिथं जाऊ दिलं नाही सगळ्यांनी मिळून. मग ते लोक असो किंवा बाकी प्रशासन असो, त्यांनी मला तिथं जाऊ दिलं नाही. अक्षरशः मला भगवान बाबाच्या आणि वामन भाऊच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागली, तेव्हा मला तिथं जाऊन दिला. अशा प्रकारचा जो रुबाब आहे, जी दादागिरी आहे, ही सरपंच योगिता संजय सानपची पानेगावमध्ये चालू आहे. त्यांच्या हस्बंडची
आणि त्यांच्या सासऱ्याची. अक्षरशः सासरे शिवाजी सानप आणि जे त्यांचे हस्बंड आहेत संजय शिवाजी सानप हे 10 फुटाच्या अंतरावरती तिथं जेवणाचा कार्यक्रम चालू होता. तिथं जाऊन पाहत होते, सगळ्या गोष्टी करत होते. पण माझे वडील 10 फुटाच्या अंतरावर तिथं बसलेले होते. ताप कडकडीत आलेला होता त्यांना, तापेमध्ये ते तिथं बसले होते. पण योगिता संजय सानप यांनी सुद्धा, यांच्या सासऱ्यांनी सुद्धा आणि याच्या नवऱ्यांनी सुद्धा माझ्या वडिलांना इग्नोर केलं मुद्दामून. आम्ही जे मागितल्या होत्या किंवा आमचे जे प्रॉब्लेम्स होते ते ऐकून घ्यायला सुद्धा आल्या नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता की योगिता संजय सानप यांची फुल इन्व्हॉल्वमेंट आहे माझा संसार मोडण्यामध्ये, माझ्या नवऱ्याला लपवण्यामध्ये. स्वतः योगिता संजय सानप सरपंच असताना माझ्या वडिलाकडे आल्या ना, त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला माझ्या वडिलापर्यंत आणि माझ्यापर्यंत पोहोचू दिलं, न कोणते पत्रकार, न न्यूजवाले. अक्षरशः मी जेव्हा पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, तिथे न्यूजवाले ऑलरेडी आले होते. त्याच्यानंतर हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी न्यूजवाले सुद्धा गायब केले, पत्रकार सुद्धा गायब केले. त्यांनी माझ्यापर्यंत पत्रकार, न्यूज, त्याच्यानंतर कोणतेही अधिकारी पोहोचू दिले नाही. अशा प्रकारचा राजकीय दबाव हे लोक माझ्या प्रकरणावर माझ्यावर आणत आहेत. आणि हा राजकीय दबाव मी स्वतः अनुभवला आहे, कारण मी बघितलं की 3 दिवस माझ्यासोबत तिथे काय घडलं ते. त्यांचे चमचे आजूबाजूला येऊन फिरायचे, योगिता संजय सानपचे चमचे काही ना काहीतरी बोलायचे उग्रपणाने. पण तरी पण आम्ही ते इग्नोर करत होतो आणि पोलीस प्रोटेक्शन भेटलं त्याबद्दल मी PI साहेबांचे आणि SP साहेबांचे आभार मानते. आणि प्लीज मला या प्रकरणामध्ये, तुम्हाला माहिती आहे की रियालिटी सगळी तुमच्या समोर आलेली आहे. या प्रकरणामध्ये माझ्यावर काय अन्याय झालाय हे जवळून अंबड पोलीस स्टेशनने पाहितलेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं मला पोलीस प्रोटेक्शन इथून पुढं पण भेटावं ही मी विनंती करते. कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन माझं पोलीस प्रोटेक्शन तुम्ही काढून घेऊ नये, एवढीच विनंती आहे SP साहेबांना आणि PI साहेबांना. ज्या प्रकारे मी आंदोलनाला बसले होते आणि सोमवारी माझ्या नंदेने योगिता संजय सानप यांनी माझ्या नवऱ्याला, माझ्या सासऱ्याला, माझ्या दिराला, सासूला आणि जे मामा होते त्याच्यामध्ये रवींद्र महादेव गुगे यांचे सगळ्यात लहाने मामा आहेत नवनाथ जयराम बडे. तर हे जे मामा होते हे रवींद्र गुगेला फोन करून म्हणायचे की काय तू काय नामर्द आहेस काय, तुला अरे मर्दासारखा वागणं, तुला बायको कंट्रोल होत नाही, फेक ना तिला 11व्या मजल्याहून, फेक खाली तिला 11व्या मजल्याहून, तोडून काढत जा तिला, कशी तुला बायको कंट्रोल होत नाही रे, काय उपयोग तुझा, मर्द आहेस का नामर्द आहे तू. तर मला नवनाथ जयराम बडे यांना सांगणं आहे की तुम्हाला मुलगी आहे ना हो, तुमचा जर जावाई हा व्हिडिओ ऐकत असेल ना, तर माझी एवढीच इच्छा आहे की तुमच्या जावयाला कोणी सांगितलं तर तुमच्या पोरीला खाली फेकायचं 11व्या मजल्याहून, तर कसं वाटेल मामाश्री तुम्हाला. त्याच्यामुळे मी पण कुणाची तरी मुलगी आहे ना, त्याच्यामुळे जे पण तुम्ही माझ्या नवऱ्याला मला मारहाण करायला सांगत होतात, तुम्ही असो, तुमचे बाकीचे भाऊ असो, योगिता संजय सानप असो, त्यांचा नवरा असो, किंवा योगिता संजय सानपचा सासरा असो, माझा दीर असो, प्रकाश चौधर असो, त्याच्यानंतर महादेव कागणे असो, माझी सासू सासरे असो, हे जे सगळे लोक तुम्ही त्या व्यक्तीला मारायचं मला शिकवलं ना तुम्ही, तर तुम्हाला पण लेकरं आहेत. नवनाथ जयराम बडे, तुमचा जर यांचे जावाई कोणी हा व्हिडिओ बघत असतील ना, तर तुम्ही विचार करा, हा माणूस मला फेकायला सांगतो, त्यांची पोरगी तुमच्याकडे आहे, तुम्ही तिला कसं वागवता हो. तुम्ही फेकायला, तुम्हाला सांगितलं तिला फेका म्हणून तर जमेल का. माझा नवरा रवींद्र महादेव गुगे हा डिवोर्ससाठी, सेपरेशन प्रूफ करण्यासाठी असा लपून बसतोय. पण त्यांना हे समजत नाहीये की मी त्यांच्याच घरामध्ये राहते, मी गावाकडे येते, मी सणासुदीला येते, तुम्ही बाहेर पडण्यासाठी आंदोलन करते, मी नांदण्यासाठी आंदोलन करते, मला नांदायचंय म्हणून आंदोलन करते. तर तुम्ही जे हे सगळं करताय सेपरेशन प्रूफ करण्यासाठी, लपून बसताय, तर हे असं खोटं सेपरेशन प्रूफ करता. असं जर कुणी लपून बसायला लागलं आणि असे खोटे सेपरेशन प्रूफ करायला लागलं तर मग कोर्टाची काय गरज आहे की तुम्ही कशा प्रकारे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे करताय ना हे व्यर्थ जाणार आहे. रवींद्र महादेव गुगे, तुम्ही जे टॉर्चर करताय ना लोकांना, त्याचा काहीही उपयोग नाही. असं लपून कुणाला घटस्फोट आतापर्यंत भेटला नाही आणि कधी भेटणार पण नाही, एवढं लक्षात ठेवा. मी सप्त्यामध्ये स्पीकरवर बोलू नये म्हणून, कारण मी स्पीकरवर बोलायची इच्छा दाखवली होती पोलिसांना की मला स्पीकरवर बोलायचं आहे म्हणून. थोडं अक्षरशः मी
स्पीकरवर बोलू नये म्हणून जे स्पीकर हँडल करतात ना त्या लोकांना सुद्धा जाऊन योगिता संजय सानपच्या लोकांनी सांगितलं की तिला स्पीकरवरती बोलून देऊ नका म्हणून. एवढा सगळा कंट्रोल योगिता संजय सानपचा चालू आहे सध्या या प्रकरणावरती. पण योगिता संजय सानपला एवढंच सांगणं आहे की तुम्ही ज्या प्रकारे माझ्यावर अन्याय केला, ज्या प्रकारे माझी फसवणूक केली, त्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई मी तुमच्यावरती करणार आहे. आणि जर ॲक्शन नाही झाली तुमच्यावरती मी कायदेशीर कारवाई केल्यानंतर तर मी प्रशासनाला, मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे. जोपर्यंत यांच्यावर प्रॉपर ॲक्शन होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आंदोलनाला बसल्यानंतर. खूप लोकांनी मला सपोर्ट केला, प्रत्येक व्हिडिओसाठी मला सपोर्ट आलेला आहे. कोणी ह्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला, काय केलं तरी पण मला काही फरक पडणार नाही कारण माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मी कोणत्या दबावाखाली आले नाही. माझ्यावर अन्याय झालाय, मी खरी आहे. मी राजकारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडलेली नाही आहे. माझं जे आहे रियालिटी ती मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. पण कुठेतरी असं वाटत होतं की अशा गोष्टी सोशल मीडियावर टाकू नये. पण कसं आहे, माझ्यावर जे विश्वास ठेवतायत ना लोक, त्यांना असं वाटू नये की मी काही चुकीचं करते किंवा मी काही खोटं करते. त्याच्यामुळे मी जो व्हिडिओ टाकणार आहे याच्यानंतरचा, त्या व्हिडिओमध्ये मला झालेली मारहाण, माझा नवरा लोकांच्या सांगण्यावरून मला कशा प्रकारे मारहाण करत होता, त्याच्या घरच्यांच्या सांगण्यावरून, त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून, कशा प्रकारे घरामध्ये तोडफोड करत होता, कशा प्रकारे घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत होता, कशा प्रकारे सगळ्या घरामध्ये वस्तूंची तोडफोड, मारहाण, हे सगळे व्हिडिओ, हे सगळे फोटोज, मी गावाकडे सासरी गेल्यानंतर हे लोक माझ्या अंगावर कसे धावून येत होते, माझा भाऊ मला सोडायला आल्यानंतर माझा सासरा त्याला मारायला कसा धावत होता, त्याच्यानंतर माझ्या सासूने आणि माझ्या जावेने माझा गळा कसा पकडला होता गावाकडे गेल्यानंतर, हे जे व्हिडिओ आहेत हे आता मी तुमच्यासमोर आणणार आहेत. कारण की माझी सहनशक्ती संपली आहे. कारण की प्रशासनाने झोपण्याचं ढोंग घेतलं आहे. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण मुद्दामून झोपेचं नाटक करणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रशासनाला उठवता येत नाही. त्याच्यामुळं प्रशासनाने जरी डोळे उघडले, बंद केले असतील प्रशासनाने डोळे, पण जनतेचे डोळे बंद नाही आहेत. त्याच्यामुळं माझ्यावर झालेला अन्याय मी तुमच्या सगळ्यांसमोर आणणार आहे. पण तुम्हाला एवढीच विनंती आहे की मला डिवॉर्सचा ऑप्शन कुणीही सांगू नये, डिवॉर्स घे म्हणून कुणीही सांगू नये. मी जो अन्याय सहन केला आहे, ज्या प्रकारे मी ह्या लोकांचा एवढा मार खाल्लेला आहे, त्यानंतर अशा लोकांना मी माफ कशी करू, मी कधीच माफ करू शकत नाही. ह्या लोकांवर डिवॉर्स हे ऑप्शन नाही आहे. ह्या लोकांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आणि जेव्हा मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला हे आश्वासन देतील की मी केस ह्यांच्यावरती केल्यानंतर ते ह्या केसवरती योग्य ती कारवाई होईल, त्यांच्यावर योग्य ती ॲक्शन होईल, त्यानंतरच मी केस करणार आहे. आणि मला त्यांच्यावर झालेली ॲक्शन स्वतः डोळ्यांनी पाहायची आहे. कारण की मला माहिती आहे मी काय सहन केलंय ते. त्याच्यामुळं मी जे काही सहन केलंय ते मी तुमच्यासमोर आणणार आहे. काही असे पण व्हिडिओ आहेत जे मी सोशल मीडियावर टाकू शकत नाही, त्याच्यामुळे ते मी व्हिडिओ टाकणार नाही. या गोष्टींचा विचार करूनच व्हिडिओ टाकणार आहे. पण कधी मी कोणाला खोटी वाटू नये की मी कोणी म्हणे पब्लिसिटी स्टंट, हे लोक जे म्हणणार आहेत का हे त्यांच्याच घरचे लोक आहेत, हे असे कमेंट्स टाकणार आहे. पण तुम्हाला रियालिटी समोर आणणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळं ते व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. कशा प्रकारे मला मारहाण होत होती, कशा प्रकारे धिंगाणा होत होता घरामध्ये, दररोज मला मेंटल, फिजिकल, फायनान्शियल हॅरॅसमेंट माझ्यासोबत चालू होती ह्या लोकांची, ही मी तुमच्यासमोर आणणं माझं कर्तव्य आहे आणि ती मी आणणार आहे. आणि त्यानंतर पण जर प्रशासनाने याच्यावर ॲक्शन नाही घेतली तरी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः भेटायला जाणार आहे आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाचे प्रत्येक प्रूफ मी त्यांना दाखवणार आहे. आणि त्यांनी त्यानंतर मला आश्वासन दिल्यानंतर मी ह्या सगळ्या लोकांवरती, मग त्याचे मामा असो, काका असो, कोणी नातेवाईक असो, प्रत्येक व्यक्तीने, ज्या व्यक्तीने मला त्रास दिलेला आहे या प्रकरणामध्ये आणि ज्या व्यक्तींनी त्यांना साथ दिली आहे, मग ती सरपंच योगिता संजय सानप असो किंवा त्यांच्या घरचे असो, ह्या सगळ्यांवर मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार